हरिओम. मी अपर्णा विरा विस्पुते, उपासना केंद्र पेण. आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो माझ्या भावाचा आहे, रुपेश सिंह टेमगरे, उपासना केंद्र पेण. मृत्यूच्या दाढेतून जेव्हा परमेश्वर आपल्याला बाहेर काढतो तेव्हा त्या परिवारावर काही सुखद घटना घडते. त्याचा हा सुखद अनुभव आहे. गुरुपौर्णिमा झाली. गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पाऊस सतत पेणमध्ये 2 दिवस कंटिन्यू पाऊस होता. आमचं घर असं डुप्लेक्स आहे, 2 फ्लॅट आहेत, एक टेरेस फ्लॅट आहे. टेरेस फ्लॅट असल्या कारणाने पाणी 2 दिवस सतत पाऊस असल्या कारणाने तो गळत होता. तर गळू नये, पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून मग माझा भाऊ, हा मोठा भाऊ आणि छोटा भाऊ, तर मोठा भाऊ वरती टेरेसवर ताडपत्री टाकत होता आणि छोटा भाऊ खालना ती अशी खेचून घेत होता. तर ताडपत्री तो त्यांनी टाकली व्यवस्थित. एका टेरेसची झाली, पण म्हणजे एका ब्लॉकची खिडकीची करून तो आला. इकडे दुसऱ्या ब्लॉकच्या खिडकीच्या तो करायला गेला आणि तिकडनं केबलची वायर आहे, टीव्ही केबलची वायर आहे, तर ती होती. तर तो म्हणाला आता ती वरती घेतली तर पाणी पुन्हा ते नीट बसणार नाही ताडपत्री, म्हणून मग त्याने काय केलं, ताडपत्री हे करून ती खाली घेतली वायर आणि त्याच्यावरती ताडपत्री तो बसवत होता. तर त्या वायरला तो असा खेचत होता. खेचताना ती वायर, समोर आमच्या पोल आहे हाय टेन्शनचं, त्या पोलला ती वायर टच झाली. ती वायर त्या पोलला, त्या वायरीला टच झाल्यावर ह्याला इतका जोरात शॉक लागला, म्हणजे ऑन दी स्पॉट. जर म्हणजे नंतर आम्हाला कळलं, त्यांनी ज्यांना सांगितलं ना, म्हणजे ज्या वायरमॅनला पण सांगितलं, तर ते पण म्हणाले की तू म्हणे वाचलंच कसा बोलतोय. ज्या क्षणाला त्यांनी त्या वायरला हात लावला त्याला एवढा जोरात शॉक लागला आणि तो त्याच वेळेला फक्त असं म्हणाला, एकदम फ्रीज झाला तो. म्हणजे त्याला असं ते रक्त पूर्ण त्याचं ते हेच झालं आणि तो एवढंच फक्त म्हणाला, बापू मला वाचवा, बापू मला वाचवा. आणि ज्या क्षणाला तो असं म्हणतोय बापू मला वाचवा, तेव्हा ती पूर्ण वायर ती जळली, ती तिथे तुटली, कट झाली आणि हा असं होऊन हळूहळू खाली, जसं काय कोणी त्याला असं अलगच त्याला खाली ठेवतोय. तोपर्यंत तो जो फ्रीज झालेला होता तो त्याचं चालूच होता, बापू मला वाचवा, बापू मला वाचवा. तो जो फ्रीज झालाय, मी बोलत होतो, हा तो फ्रीज झालेला आहे, तो असा निघून गेला. फक्त हात त्याचा थोडासा मूव होता, कारण त्याच वायरी मध्ये तो खूप पूर्ण हे झाला होता. तरी ते सगळे घरातले मग त्याला जवळ घेऊन हे केलं, त्याला डॉक्टरांकडे नेलं, त्याचं ECG वगैरे चेक केलं, सर्व नॉर्मल होतं. तो घरी व्यवस्थित, म्हणजे बापू कृपेनेच तो घरी खूप व्यवस्थित आला एकदम. आणि नंतर 2 दिवस त्याचा हात हे होत होता. पुन्हा दुसऱ्या वेळेला पण डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर म्हणाले काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा जेव्हा हा अनुभव की तो दुसऱ्यांना वायरमॅनला किंवा ज्या त्याच्या रिलेटेड ज्या वायरमॅनना हे सांगत होता, तो म्हणतो तू वाचूच कसा शकलास म्हणे एवढा जोरात. टक्के लोक बोलतात त्याच्यात जातातच, 1% बोलतात त्यातलं बोलते तू आहेस. आणि तो 1% फक्त आपल्या बापूरायामुळे आहे. काळ आली होती पण पांडुरंगाने वेळ आणून दिली नव्हती. बापूराया अशीच कृपा आणि असेच आशीर्वाद तुमचा आमच्या परिवारावर असू दे आणि हे अनुभव आम्ही सतत गुणगन संकीर्तन तुझं करत राहू दे पांडुरंगा. हरिओम. श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत.